आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट साहेब आहेत आणि आजपासून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला अवघे 114 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। महायुतीने पोस्टर बॉय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याची निवड केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये या विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळातील 12 नेत्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना ही पिछाडीवर आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर संजय शिरसाट साहेब, आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकी त्यांची रणनीती काय असणार आहे। संजयजी, मला एक सांगा की आत्ता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे वारे वाहत आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची वेळ आली की तुमचं नाव चर्चेत येतं, भरत गोगावलेंचं नाव चर्चेत येतं। आत्ता नेमके काय संकेत तुम्हाला मिळत आहेत? संकेत वगैरे तसे काही नाही, परंतु एक आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतंय, पण केव्हा करायचा काय करायचा हा मुख्यमंत्र्याचा निर्णय। परंतु एक लक्षात घ्या की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतात ती लोकांना आता भावत चाललेली। आता मुख्यमंत्री एक दिवस जरी गावाकडे गेले तर मुख्यमंत्री एक दिवस गावाकडे गेले ही चर्चा व्हायला लागली। लोकांना सतत त्यांच्यात मुख्यमंत्री पाहायचा असतो, त्यांच्या आपला माझा माणूस कुठे हे पाहतात। म्हणून आता येणारी विधानसभेचं सुद्धा चित्र जर तुम्ही पाहाल तर आमचे सहकारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा बोललं की आम्हाला आता एकनाथ शिंदेचा फेस हा समोर ठेवूनच निवडणूक लढवत, त्यांच्या नेतृत्वात आपल्याला निवडणूक लढवायच्या आहेत आणि म्हणून एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रात चाललंय। कालचा तुम्ही अर्थसंकल्प पाहिला, टीकाकार विरोधक किती टीका करू परंतु सर्वसामान्याला दिलासा देणारा खरा अर्थानं अर्थसंकल्प काल सादर केला गेला। म्हणून हे पॉझिटिव्ह जे आहे हे आता शिंदे साहेबांकडे झुकत चाललेली। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर माणूस एवढा काम करू शकेल असं कुणाला वाटतही नव्हतं, परंतु त्यांनी ते करून दाखवलं आणि म्हणून आता मला वाटतं त्याचा ग्राफ हा चढता ग्राफ आहे। जर आपण पाहिलं तर तुम्ही एकूण 50 आमदार आहात, 40 जे शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले, जे उठाव करून गेलेले आणि 10 अपक्ष। तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या 50च्या 50 लोकांना उमेदवाऱ्या मिळतील की आणखी वेगळी काही रणनीती अवलंबली जाईल? नाही, असं नसतं। 50च्या 50चं गणित कधी मांडलं जात नाही। काही लोक त्यांचा जर आपण जर रिपोर्ट कार्ड जर पाहिलं तर त्यांना जर मुख्यमंत्र्याला जर वाटलं की त्यांना बदललं पाहिजे तर बदलतील, वाटलं त्यांना द्यायचं तर देतील। आणि म्हणून दरवेळेला तुम्ही कोणतीही विधानसभा पहा याच्यामध्ये न्यू येणाऱ्यांचं जनरेशनचं ते जास्त असतं, जुन्यापैकी काही राहतात आणि नवीनची त्यात ॲड होत असते। म्हणून आम्ही 50 जागा नाही, आमच्या जागा जास्त असणार आहेत। त्याच्यात मध्ये काही मायनस प्लस हे राजकारणामध्ये चालतं। प्रत्येक विधानसभेला नवीनची संख्या जी असते ती मोठ्या प्रमाणात असते। आता जर आपण पाहिलं की भाजपने जे उमेदवार विधान परिषदेसाठी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये कधी नव्हे ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदा मातंग समाजासारख्या समाजालाही प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि अशा वेळेला जर शिवसेनेचा विचार आपण केला तर तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीत सोशल इंजिनिअरिंग करताय? कारण दलित आणि मुस्लिम तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रुसलेले आहेत। तुम्ही ज्या भागातून येता मराठवाड्यातून तिथेही तुम्हाला खूप जोरदार फटका बसलाय। एक अभ्यासू नेते म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? बघ, आमच्याकडे स्पेस कमी आहे, आम्हाला 2 उमेदवार द्यायचे, मग दोघांमध्ये ज्यांना काही कमिटमेंट लोकसभेच्या टायमाला दिलेली असते त्यांना कसं सामावून घ्यायचं हा एक प्रश्न असतो। आणि दलित मुस्लिम आमच्याकडे नाराज आहे असं काही समजण्याचं कारण नाही। मुस्लिम समाज हा लोकसभेला तुम्ही जर पाहिला तर तो वन साइड एका साईडला गेला होता की मोदी नको, हे एक त्यांचा नारा होता आणि त्यांना केलेले मिसगाईड, दलित समाजाला केलेले मिसगाईड आणि आता घटना बदलणार, अरे असं कधी होतं का? परंतु एखाद्या वेळेला एखादी गोष्ट स्प्रेड जर झाली तर ते त्या पद्धतीनेच लोक त्याला पाहतात आणि मग त्याचा फटका हा निवडणुकीत पडतो। परंतु आता विधानसभेला तसं होणार नाही। विधानसभेला हे चित्र तुम्हाला अत्यंत बदललेलं पाहिजे। म्हणून आता देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांचे काही 5 लोक जे निवडायचे होते त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यात समावेश केलेला आहे। म्हणून हा समाजाचा नाही त्या समाजाचा नाही, त्या समाजाचं एकत्रीकरण करणं आणि ह्या वंचित असलेल्या समाजाला न्याय द्यायचं काम जर केलं तर निश्चित त्याचा फायदा हा विधानसभेला होईल। तुमच्याच भागातले नेते असलेले अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं वर्तन केलं त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात या परिसरात आणि सर्वत्र राज्यभरात त्यांच्यावर जोरदार टीका होते। कधी काळी तुम्ही त्यांचे एक सहकारी होता, तुम्ही त्याच भागातून येता, अशा पद्धतीतलं वर्तन किंवा अशा पद्धतीतला तोल जाणं, संयम सुटणं याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्हीही तालिका अध्यक्ष राहण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे, नेमकं काय सांगू शकाल तुम्ही या संदर्भात?
बघा, तुम्ही विधानसभेत सदस्य आहात, विधान परिषदचे ते विरोधी पक्ष नेते आहात, कोणी का असाना, तुम्हाला बॅलन्स हा ठेवावा लागतो. राजकारणामध्ये तुम्ही लोकांचं नेतृत्व म्हणून इथं आलेले आहात, तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहात. जर तुमच्या तोंडातून जर असं वर्तन जर घडलं तर मग तुमची जी उंची जी गाठायची त्याला खीळ बसते. मग लोक म्हणतात की यालाच मी निवडून दिलंय का, हा माझा नेता का. जो सभागृह ज्याला आपण कायदे बनवणारा मंडळ म्हणतो त्या ठिकाणी जर असं जर शिव्या देत असतील तर यांची लायकी किती, यांचे ह्या लायकी काढतात लोक. मग लोक म्हणतात ह्या लायकीचे नाहीच आहे ते. म्हणून मग याचा इफेक्ट तुमच्या करिअरवर होतो. म्हणून त्यांनी थोडंसं सामंजस्याने घ्यायचं. भांडता येतं, मी भांडतो, पण एक लिमिट पण भांडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे शब्दाचा साठा असला पाहिजे. तुम्ही शिव्या देऊन तुम्हाला जर वाटत असेल की मी आक्रमक झालो तर हे तुमची चूक आहे. आता हे लोकांच्या मनोमन भिडले गेलेले, अरे त्यांनी शिवी दिली होती रे, हे जे काय तुमच्यावरचं निगेटिव्ह जे गेलंय, निगेटिव्ह जो पसरलाय, आता तो कायम राहणार आहे. शेवटचा प्रश्न, संजय शिरसाट मंत्री होणार का? आता हे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, वाट पाहू. नशिबात असेल तर होईल, नसतं आपलं काम चालू आहे. नशिबात असेल तर होईल, नाही तर वाट पाहायला मी तयार आहे, अशी संयमाची भूमिका आक्रमक असलेल्या मराठवाड्याचे नेते, शिवसेनेचे नेते असलेल्या संजय शिरसाट यांनी घेतलेली आहे. मंत्रिपद त्यांना खुणावतंय, पण त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांना आपल्या कोणत्याही पवित्र्यामुळे त्रास नको अशी ही एक सावध आणि समजूतदारपणाची भूमिका ही संजय शिरसाट यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.